नमस्कार मंडळी. आज आपण फुलकोबी कसा चिरायचा, चिरण्यापासून ते बनवण्यापर्यंत सगळी प्रोसेस या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओला लाईक करून हाईपसुद्धा नक्की करायचं. हाईपचं नवीन बटन आलेलं आहे. आता हा कोबी मध्यभागी चिरून मी त्याचे 2 काप तयार करून म्हणजे 2 भाग केले आणि 2 भाग केल्यानंतर इथे बघू शकता हाताने मी सगळ्या कोबीचे पानं जे आहेत ते पूर्ण दोन्ही बाजूनी व्यवस्थित चेक करून घेतलं. आतमध्ये काही आळ्या वगैरे तर नाही आहेत ना, हे सगळं चेक केलं. हे सगळं चेक करून झाल्यानंतर हा कोबी सगळे पानं वेगवेगळे केलेले एकत्र करून घ्यायचे आणि व्यवस्थित असं याला जेवढं शक्य होईल तेवढं बारीक चिरून घ्यायचं. तर इथे बघू शकता मला ज्या पद्धतीनं कोबी चिरलेला आवडतो ना, त्या पद्धतीचा कोबी मी इथे चिरून घेतलेला आहे. असा मोठा उभा लांबट कोबी मी चिरून घेतलेला आहे. तर तो सुद्धा खूप खायला भारी लागतो. हे बघा. आणि त्याच्यानंतर छोटे छोटे असे याचे बारीक काप करून घेते. तर आपल्याला पाहिजे तसा कोबी आपण चिरून घ्यायचा आहे. तर चिरताना एवढंच लक्षात ठेवायचं आहे, फक्त सगळा कोबी चिरत असताना सगळे पानं आपण सुट्टे करून घ्यायचे आणि सगळा कोबी व्यवस्थित असा चिरून घ्यायचा. इथं सगळा कोबी तर चिरून झालेला आहे. हे बघा, असं लांब लांब एकदम पातळ असा कोबी चिरला ना, तो केल्यानंतर एकदम क्रिस्पी असा होतो आणि खायला सुद्धा खूप भारी लागतो. तर मी ज्या पद्धतीनं माझ्या घरामध्ये कोबी बनवते ना, तीच पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर करते. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे बघू शकता सगळा कोबी चिरून घेतला. इथं आहे पुरणाची चाळणी. पुरणाच्या चाळणीमध्ये घातला आणि खाली घेतले मोठे एक भांडं. तर सगळ्या कोबीमधनं वरून मी पाणी घातलं म्हणजे सगळा कोबी आपण स्वच्छ असा धुवून घेतला. तर बऱ्याच जणांना शंका असते कोबी धुवायचा का नाही. ते आपल्यावर डिपेंड आहे. कोबी शक्यतो धुवूनच वापरायचा आहे. कारण हा फुलकोबी जो असतो तो आतमध्ये सगळीकडे आळ्या फिरलेल्या असतात किंवा किडे फिरलेले असतात. त्यामुळे सगळा कोबी ज्यावेळेस आपण कोबी बनवतो त्यासाठी कोबी आपण व्यवस्थित स्वच्छ धुवूनच घ्यायचा आहे. इकडं गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये घातलं फोडणीसाठी लागतं तेवढं तेल. तेल चांगलं गरम झालेलं आहे. लगेच त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालायची. अगोदर मोहरी घालायची म्हणजे मोहरी चांगली तडतडली की नंतर जिरे घालायचे. इथे घातले मी ठेचून घेतलेला लसूण आणि आलं. थोडंसं लसूण आणि आलं घातलं होतं. यामध्ये घालूया मिरचीचे काप. मिरची खात नसाल तर स्किप केली तरीसुद्धा चालेल किंवा फक्त हिरवी मिरची घातली तरीसुद्धा चालेल. इथे मी काप वापरते त्यामुळे काय होतं आपल्या कोबीला स्वाद खूप छान येतो. मस्त असा कढीपत्ता घालूया. ताजा कढीपत्ता फोडणीमध्ये घालूया आणि सगळी फोडणी व्यवस्थित अशी हलवून घेऊया. तर इथं ठेचलेला लसूण घातला आहे आणि थोडंसं यामध्ये आलंसुद्धा घातलेलं आहे. तर आता यामध्ये घालूया. इथं स्वच्छ धुवून घेतलेली इथं मी मूग डाळ आहे. मूग डाळ अगोदर स्वच्छ धुवून घेतली होती. आता ही धुवून घेतलेली डाळ आपण या फोडणीमध्ये घालूया. तर तुमच्याकडे जास्त वेळ असेल सकाळच्या घाई गडबडीत उठल्या अगोदर मूग डाळ भिजवून घेतली तर खूप छान अशी लागते किंवा नाही भिजवता आली तशी तुम्ही स्वच्छ धुवून लगेच कोबीमध्ये घातली तरीसुद्धा चालते. आता मूग डाळ फोडणीमध्ये व्यवस्थित अशी हलवून घेऊया आणि यामध्ये घातलं थोडीशी हळद घालून सुद्धा व्यवस्थित असं हलवून घेऊया. आणि इथे बघू शकता आपण स्वच्छ धुवून घेतलेला जो कोबी आहे तो सगळा कोबी आपण फोडणीमध्ये घालूया. तर कोबी बनवत असताना शक्यतो धुवूनच वापरायचा. तर इकडे बघू शकता सगळा कोबी चिरून घेतलेला. खूप लांब असा कोबी चिरलेला आहे त्यामुळे पटकन पण शिजला जातो आणि खायला सुद्धा भारी लागतो. तर सगळा कोबी फोडणीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा. आता माझ्या घरामध्ये मी लाल तिखट आणि हिरवी मिरचीपासून कोबी बनवते. तर प्रत्येकाच्या घरामध्ये कोबी बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे. तर इथं आपण डाळ कोबी बनवतोय त्यामुळे इथं मुगाची डाळ वापरलेली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही डाळ वापरली तरी चालते. मटकीची डाळ वापरा किंवा मसूर डाळ वापरली तरीसुद्धा चालेल. फक्त तूर डाळ वापरायची असेल तर तिला अगोदर भिजवून घ्यावं लागतं. अर्धा 1 तास तिला भिजवल्यानंतर या कोबीमध्येच ती व्यवस्थित अशी शिजली जाते. त्यामुळे डाळी वापरताना सुद्धा आपण ज्या पटकन शिजतात सकाळच्या घाईगडबडीत त्याच वापरायच्या आहेत. तर सगळा कोबी फोडणीमध्ये व्यवस्थित असा हलवून घेतला आणि आता यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ. मीठ घातल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहेच कोबीला अगोदरच भरपूर पाणी असतं कोबीमध्ये आणि आता आपण कोबी धुवून सुद्धा वापरतो त्यामुळे ते धुतलेलं पाणीसुद्धा थोडंसं कोबी ऑब्झर्व करून घेते आणि त्यामुळे काय होतं मीठ टाकल्यानंतर त्या कोबीला भरपूर असं पाणी सुटलं जातं. त्यामुळे वेगळं असं पाणी यामध्ये आपण तर घालतच नाही आहेत पण घालायची सुद्धा गरज पडत नाही. हे बघा कोबीला मीठ टाकून व्यवस्थित असं हलवून घेतलं आणि थोडंसं पाणी सुटल्यासारखं झालं होतं. हे बघा आता त्याच पाण्यामध्ये व्यवस्थित असा कोबी शिजवून घ्यायचा. हे बघा मस्त
फक्त कोबी चिरताना सुद्धा व्यवस्थित अशी काळजी घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी कोबी करते ना. कधी कधी क्रंची कोबी खायला सुद्धा भारी लागतो. फक्त फोडणी घालायचं कोबी, स्वच्छ धुवायचा, फोडणी घालायचा आणि झाकण नाही ठेवायचं. मी झाकण ठेवलं कारण मला भरपूर शिजलेला कोबी आवडतो, करकर कोबी आवडत नाहीये. तर माझ्या घरामध्ये माझ्या मिस्टरांना करकरीत कोबी आवडतो. दोन्ही प्रकारचे कोबी मी बनवत असते. तर आज मी माझ्या आवडीचा कोबी बनवते, त्यामुळे मी तुम्हाला रेसिपी दाखवत आहे. तर कोबी मधून मधून शिजलाय का नाही चेक करायचा आणि झाकण काढून त्याला मधून मधून हलवून सुद्धा घ्यायचं आहे. तर बघूया इथं आपण आपला कोबी शिजलाय का. तर थोडासा मगाशी ज्यावेळेस आपण झाकण काढून बघितलं त्यावेळेस थोडासा कोबी करकरीत होता आणि आता हलकासा बघा कोबी शिजल्यानंतर लगेच ओळखा येते. म्हणजे आपलं काय होते, ही भाजी जी आहे ती एकजीव झाल्यासारखी दिसते बघा. करकरीत असतात तर कोबीचे जे आपण काप करून घेतले होते ते काप जे आहेत ते सुट्टे होते आपण ज्यावेळेस तेलामध्ये घातले. आणि ज्यावेळेस शिजत आली भाजी त्यावेळेस त्याची क्वांटिटी कमी व्हायला लागते, म्हणजे समजायचं भाजी शिजले. तर आता इथं आपला कोबी तयार झालेला आहे. आणि अगोदर तर आपण यामध्ये हिरवी मिरची वापरली आहे, पण हिरवी मिरची कमी तिखट असल्यामुळं मी यामध्ये थोडंसं लाल तिखटसुद्धा घालणार आहे. हिरवी मिरची जर तुम्हाला तुकडे वापरायचे नसतील तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरचीची पेस्टसुद्धा वापरली तरीसुद्धा चालते. इतका भन्नाट लागतो हिरवी मिरचीचा सुद्धा कोबी. तर इथं मी थोडंसं लाल तिखट वापरले आणि हिरवी मिरची फक्त स्वादासाठी वापरलेली आहे. सगळं तिखट आपण मिक्स करून घेऊया. आणि समजा मुलांसाठी बनवताय तर हिरवी मिरची आणि लाल तिखट, हिरवी मिरची न वापरता थोडंसं किंचितभर लाल तिखट वापरा आणि मग मुलांच्या डब्यासाठी द्या. तर इथं आपला ऑलमोस्ट कोबी तयार झालेला आहे. खरं सांगू का, मला शेंगदाण्याचं कूट न टाकता असाच कोबी खायला खूप भारी लागतो. तसाच कोबी आवडतो. माझ्यासाठी मी थोडासा काढून घेतला आणि मुलांना थोडंसं इथं शेंगदाण्याचा कूट घालून मस्त असा कोबी बनवून दिला. इथं आपला फटाफट असा सकाळच्या काही गडबडीत कोबी तयार झालेला आहे. कोबीमध्ये सगळं मीठ, मिरची, मसाले, कोथिंबीर सगळं व्यवस्थित असं घालून व्यवस्थित कोबी मिक्स करून घेतला आणि इथं आपली कोबीची भाजी तयार झालेली आहे, जी की मला आवडते. माझ्या आवडीच्या पद्धतीची कोबीची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही कशा पद्धतीने कोबीची भाजी बनवता मला कमेंट करून सांगा आणि माझी रेसिपी कशी वाटली ते सुद्धा आवर्जून कमेंट करून सांगा. तर व्हिडिओ जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. लाईक केल्यानंतर हाईपसुद्धा करा. हाईप करायला अजिबात विसरू नका, कारण हाईपचं सुद्धा नवीन बटन आलेलं आहे. चला आता असा कोबी नक्की करून बघा आणि चला पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या मस्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा.